नवीन घर बांधताव मोठा सोफा खिडकीत न घुसवणार. बोला द्रोणागिरी माते की. मंदिर बघताय तुम्ही कसं सजवलंय. भीती नाही वाटत तुम्हाला ब्रेक डान्स मध्ये? आना घाबरते आमची ब्रेक डान्स मध्ये बसायला. नमस्कार, गुड आफ्टरनून. दुपारचे 12:30 वाजलेत. सूर्य एकदम डोक्यावरती आहे हे बघा. आणि कसली गाडी तापली बापरे. याच गाडीमध्ये बसून आपल्याला मंदिरात जायचं आहे दर्शन घेण्यासाठी. चल आणि येतेस तू माझ्यासोबत? हां, काय झालंय तुला? मला काल रात्री ताप आलेला आणि खूप सर्दी झाली. मग ये उन्हात खेळायला ये, सर्दी जाईल तुझी. काल आलो बऱ्यास. येतोय येतोय. आणि द्विजा, हाय द्विजा. आई आली, देवीचे दर्शन करून आली ना. आता आम्ही जाणार आहोत तन्वीकडे, पहिला जाणार आहोत मग नंतर जाऊ. माईक घेते ती, माईक घेते. ते काही चॉकलेट नाही, बोलायला लागली. बोल दे, बोल. रडशील रडशील. देव बाप्पा कुठे आहे? देव बाप्पा, देव बाप्पा कुठे आहे? पाया पडते बघा. गणपती बाप्पा मोरया. तिला माईक दिसते, माईक. आणि भूमिशा उठलीच नाही, सकाळीच गेलेलीस 5 वाजता. तू दर्शन करून आली बघा सकाळीच. चल येतच नाही. तू काय जेवण बनवतस? खरब्याचं आंबाट. हे बघा खरबा, निवटी एकदम टेस्टी निवटीचा आंबाट. आता उन्हाळ्याला सुके वाकटीचा आंबाट आणि आठवला करशील नाही? करायला तयार आहे. खाईन, हारलंच तर केलंच तर खाईन. काय हर्षद? मग पहिलं लहानपणी आंबाट, कच्चा आंबा टाकून सुके वाकटीचा आंबाट आणि आठवला जाम फेमस. 5 स्टारला, ताजमहल हॉटेलला खाल्लात तरी एवढं टेस्टी नाही भेटणार. आठवला म्हणजे भात असते ना तू, भाताचा एकदम पाण्यासारखा भात. घराचं काम चालू आहे काय? नवीन घर बांधताव? एक आमच्या इथं प्रॉब्लेम झालेला आहे. इंजिनिअरिंग आहे भूमीच्या, तिने डोका चालवलाय, सोफा चॉईस केलाय, पण दरवाजामध्ये जायचा रस्ता नाही बघितलेला आहे. तर ती खिडकी फोडून आम्हाला आतमध्ये टाकायला लागतं. हे बघा हुशार आमची भूमीच्या. चला तर आता एवढा मोठा सोफा खिडकीत न घुसवणार. हा, दोन्हीचे लागला डोक्यावर. ते काहीतरी चादर बिदर आतूर ते खराब होईल भैया. सोप्याला अजून अर्धी खिडकी फोडायला लागेल. म्हणूनच मी सांगते नीट सिरियसली अभ्यास करा. इंजिनिअरिंग करतच नाही. हां, चला आता बसलोय, आता जाऊया देवी द्रोणागिरी आई मातेच्या दर्शनाला. कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला आलोय ग्रामपंचायत जवळ आणि इथे मस्त डीजेचा सेट लागणार आहे बघा. काय डीजे, काय काय होणार आहे आज? यात्रा आपली आज. थोडं साऊंड चेकचा तयारी आहे आपली. आज आपला पहिला दिवस आहे यात्रेचा. उद्यासाठी खरी म्हणजे तयारी आहे, पण थोडी आपण आज पण झलक देऊ थोडीशी त्याची. मस्त डीजेचा सेट लावलाय बघा. फुल पालखीवाल्यांना धमाल. आणि सिद्धू पण आहे आपला. काय सिद्धू, झाला दर्शन? झाला, जय दर्शन झाला. आणि आलोय आता द्रोणागिरी आई मातेच्या पायथ्याजवळ. इकडनंच तुम्ही वर जाऊ शकता दर्शनाला. चला चाललोय पायरीवरनं चालत. आणि जर तुम्ही येत आहे दर्शनाला तर हार, नारळ सर्व काही व्यवस्था आहे बघा. हे काय? वेणी, नार, हारल, अगरबत्ती, सर्व प्रकारचे टोपली, ताटं वगैरे भेटत असतात. आता 2 दिवस आहो ना तुम्ही इथं? आणि सकाळपासून दर्शन सुरू आहे. सकाळी 5 वाजल्यापासून सुरू. आता देऊळ बंद नाही व्हायचं नाही, 24 तास चालू. 2 दिवस 24 तास चालू. हे बघा. काय तुझं नाव? तनिष्का पण आहे. तू काय बनवलंच नाही हार? मस्त दिसतंय बघा तनिष्का. आणि आलोय श्री क्षेत्र द्रोणागिरी देवस्थान, भक्तांची सावली. आणि इथे पण बघा हार, नारळ सर्व व्यवस्था आहे बघा. आणि इकडे साडीची ओटी वगैरे पण दिसते. धनश्रीताई आहेत, सर्व ओटी वगैरे सर्व भेटत असते ना इथं. बोला द्रोणागिरी माते की जय. आणि आलोय आता मंदिराजवळ. गुलाब्यावरनं आलेत बघा. हो नमस्कार नमस्कार नमस्कार.
गुलाबकर आलेत बघा आपल्या देवी मातेच्या दर्शनाला. मस्त झालं दर्शन झालं. चालेल चालेल, घ्या प्रसाद वगैरे घ्या. आणि वरनं आपल्या करंजा जेटीचा व्ह्यू बघा. आणि समोरच हनुमंताचं मंदिर. आणि हनुमंताच्या मंदिराच्या पुढे आणखी एक रोरो जेटी दिसते तुम्हाला. अख्ख्या गावाचा व्ह्यू तुम्ही इकडनं घेऊ शकता. द्रोणगिरी देवस्थान भक्तांची सावली. जाऊया आता दर्शनाला. हनुमंताचे लागलेत पाय, त्याची प्रसाद द्रोणगिरी माय. आणि मोहित कोहली आपला ब्लॉगर कधीपासून आहे इकडे? तर सकाळी 3 वाजल्यापासून आहे. कर्जातून भजनाच्या घरांची आपली पालखी निघते दरवर्षीप्रमाणे. आणि पालखीमध्ये मुखवटे असतात. द्रोणगिरी यायचा, शीतलाई देवीचा आणि वाघेश्वराचा 3 मुखवटे घेऊन आपली पालखी वरती येते सर्वात पहिल्यांदा. त्याच्यानंतर मग फेरे मारतात. 3 फेरे होतात देवलाला. फेरे मारल्यानंतर पालखी आतमध्ये येते. पालखी आतमध्ये आल्यानंतर मुखवटे आतमध्ये जातात. सजावट केली जाते मुखवट्यांची. नथनी वगैरे सर्व घातली जाते. शृंगार केला जातो देवीचा. त्याच्यानंतर अभिषेक केला जातो. अभिषेकाला सर्व करंजा गावातले सर्व लोक आहेत ना, सर्वांना मान दिला जातो. म्हणजे अभिषेक अंघोळी घालण्याचा देवीला. तर तीच मेन आपल्या देवीची खासियत आहे. यात्रेला सर्वांनी यायचा. उद्या पालखी आहे, आज यात्रा आहे, आज पण या. तर मोहित कोहलीने जे काही सांगितले ते त्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर नक्की भेट द्या. मी करंजाचा कोहली ना, करंजाचा कोहली या चॅनलवरती. चल, खूप शुभेच्छा. आणि इथे द्रोणगिरी आई माते बघताय. बोला द्रोणगिरी माते की, शीतला देवी की जय. हनुमंताचे लागलेत पाय, त्याची प्रसाद द्रोणगिरी माय. येथून केले होते उड्डाण, उड्डाणाचे नाव झाले उरण. द्रोणगिरी यायचं ठाण हैया, उरणचे डोंगरावरी संकटकाली. असं सांगायचं आहे, चैत्र महिन्यात कालाष्टमीला आमची द्रोणगिरी मातेची यात्रा. सप्तमी अष्टमीला, कालाष्टमीला 2 दिवस यात्रा. पहिल्या दिवस सप्तमीला 1 दिवस संपूर्ण अभिषेक, पूर्ण दिवस भजन. संध्याकाळी रात्री 11-12 वाजे भजन. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मानाचा हे असतो. मानाचा नंतर गावातला मान अख्खे संपूर्ण गावकरी पंचमंडळी पुणे गाव घेऊन येते. मान 10:30, 11, 12 मान दिला जातो. नंतर मग रात्री पुन्हा संध्याकाळी भाविकांची लाईन गर्दी. भाविक येतात द्रोणगिरी मंदिर दर्शनासाठी. आणि मग रात्री 9, 9:30, 10 वाजता पालखी सोहळा अतिउत्साहाने, मोठ्या आनंदाने आणि गाजत वाजत निघतो. रंगीबेरंगी दारूकाम, रंगरंगी भजन मंडळी वगैरे आणि नाच गाणे वगैरे सर्व. आणखी लोक इतके आनंदी उत्साही होऊन जातात काय आमचे गाव उत्साहित होऊन जातं. या पालखीचे एक विशिष्ट वैशिष्ट्य, आमचे म्हणजे पारंपरिक वैशिष्ट्य असं आहे की आजपर्यंत जे आमच्या पूर्वजांनी सुरू केलेली की बैलगाडीतून सोंग शोभायात्रा जी सुरू आहे ती आजपर्यंत या लोकांनी चालूच ठेवलेली आहे. आणि ते एक विशिष्ट आकर्षण आमच्या या यात्रेचं असते. पालखीत नुसतं करंजा गाव नसून 7 पाडा, करंजाचे 7 पाडा आणि उरणचे सर्व लोक या यात्रेत आणि पालखीत सामील होतात. आणि आनंद उत्साहाने पालखी सोहळा होतोय. म्हणजे संस्था स्थापन केली, देवस्थान स्थापन केले ते आमच्या गावचे तत्कालीन त्यावेळचे आमदार भाऊसाहेब डाऊर साहेबांनी केलेले आहे. त्यामुळे ती म्हणजे जुनी परंपरा आहे. त्याच्यापूर्वी पण हा कार्यक्रम चालायचा, पण ही संस्था स्थापन केली त्या लोकांनी, म्हणजे देवस्थान रजिस्ट्रेशन. अशी ही आमची गावची परंपरा आहे. माते की, शीतला देवी माते की, वाघेश्वर महाराज की जय. आमच्या करंजा मस्त मंडळाला मान देऊन आज हे चंद्रकांत बुवा आपल्याकडे पहिल्या वर्षी आलेले आहेत. तर तिसरी वेळ. तर बुवा कसं वाटतं तुम्हाला? आनंद झाला, छान वाटलं. चालेल, खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद आल्याबद्दल. बोला द्रोणगिरी माते की. हाय, काय नाव? झालं दर्शन झालं? हो, झालं तुमचं दर्शन? बोला द्रोणगिरी माते की. दुपारी आपण द्रोणगिरी आईचे दर्शन घेऊन आलो
आणि आता मारुतीनाकांच्या घरी आहो. मारुतीनाका काय चालू आहे? वर्षाप्रमाणे आम्ही ही काठी बांधतो. ही खंड्यादेवाची हेलकोटीची काठी आहे आणि पहिली आम्ही देवीवर नेत भेटवाला, पण आता इथंच बांधून ठेवतो आणि 5 दिवसांनी सोडून मग अमावस्याच्या दिवशी. खंड्यादेव मोठ्या देवांचा मान असते, कुलदैवतांचा आपल्या. जत्रेच्या दिवशी काठी वारावरलांपासून आम्ही बांधतो. आणि आपली ग्रुपची मंडळी बघ बावटा घेऊन जातात. ती उद्या सर्व आता कुटुंबाने दर्शनाला येतील इथं. कुटुंबाची काठी आहे. आपण लहानपणी यावाचो एलकोट जय मल्हार करायला काशी आश्रयजवळ त्याच देवाची काठी आहे ना. हे बघा पहिलं येतो आम्ही. तेच बावटा बांधतात बघा काठीला. आणि कोण तू काठी धरून उभी आहेस? प्रणया. वारवरलांची परंपरा आम्ही आधीपर्यंत जोपलेली आहे. पहिली देवीवरती जात, पण कामानिमित्त आम्ही घरात बांधतो. पहिली देवीवरती नेवायचो ना, आता घराजवळच बांधतात. आमचे वारावरलाशी उत्तमाचा केला कार्य ते आता आमची नातवंड करतात पहिलेपासून आणि आमचा देऊ खुश आणि आम्ही खुश. सगळी येतील आता येतील सगळी कुटुंबासहित आहे सगळा देवाचा. आणि आता बघताय तुम्ही बावट वगैरे बांधून मस्त फुल हार वगैरे देऊन मोरपिशाचं पंख बांधून पण आता सजवलेले आहे बघा काठी. आणि इथे जिथे काठी उभी राहणार तिथे मस्त रांगोली पण पाडलेली आहे बघा. आय भवानीचा त्यांची फिरून पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झलके बाल मुक्ता फळाची. जय देव जय देव. चला कुटुंबाची काठीचं पूजन बघून आलोय आता आपण द्रोणागिरी आई मंदिराजवळ. आणि मंदिर बघताय तुम्ही कसा सजवलाय तो. इकडे राजदीप आणि वहिनी दिसतात बघा. हो जत्रेच्या खूप खूप शुभेच्छा. कसं चाललंय दादा? घरी चालू एकदम मस्त झालंय. तुमचा आशीर्वाद आहे ना आमच्याशी, तेव्हा सर्व सुखाचे चाललंय. आणि आम्ही बघा आमची राई छोटी हाय बोल मामाला हाक मार. हाय हाय हाय. द्रोणागिरी माते की आपला बघितला आता गणराज नाकवाला बघा. गणराज नाकवाच्या पण चॅनल वरती व्हिडिओ बघायला मिळेल ना. काय चॅनलचं नाव? चॅनलचं नाव गणराज नाकवा एक्सप्लोरर. काय करत चॅनलवर आपले सांस्कृतिक कार्यक्रम, आपले गावातले कार्यक्रम असे म्हणजे आपल्या कोली लोकांचे निगडीत जे कार्यक्रम असतात ते मी सादर करत असतो, दाखवत असतो. प्लस रायडिंगचे पण थोडेसे असतात ब्लॉग आपले. ओव्हरऑल सर्व काही जे काही लाईव्ह मध्ये होते ते दाखवत असतो. तर नक्की भेट द्या गणराज नाकवा आणि राजदीप करत ना, राजदीप करंजाचा या दोन्ही चॅनलला. चालेल, धन्यवाद. बोला द्रोणागिरी माते की जय. काय सान्वी? सान्वी आली बघ जत्रेला. चालेल चालेल, बोल द्रोणागिरी माते की जय जय. गणसोलीवरनं आलेत बघा. काय नाव ताई तुमचं? वीणा पाटील. वीणा पाटील आणि पूर्ण कुटुंब दिसतंय बघा. हो धन्यवाद. झाला दर्शन झाला? हो. आणि वहिनी झालं ना तुमचं दर्शन? चालेल, नमस्कार, थँक्यू. चला उतरलोय खाली आणि इथे बघताय तुम्ही श्री मानकेश्वर स्वीट मार्ट. काय सांगणार? नमस्कार नमस्कार. हो मारुतीनाका काय सांगणार या मार्ट बद्दल? एकच सांगतो की आम्ही कुठेही ना आलो तरी मानकेश्वर स्वीट्स मधून हलवा घेण्यासाठी नक्की येतो, कुठेही यात्रा असो. काय खासियत आहे यांची? दुध्या हलवा ही यांची खासियत आहे. तर कृपया करून सर्वांनी या आणि दुध्या हलवा घेऊन जा. हे बघा भरपूर सारे घेऊन चाललेत दुध्या हलवा. हाय हॅलो. आणि आणखी सर दिसलेत बघा. काय नाव काय तुमचं? नयन म्हात्रे. आणि वहिनी तुमचं? चैताली म्हात्रे. कुठनं तुम्ही? मुलेखंड तेलीपाड्यावरनं. हाय, तुझं नाव काय? रिदान. हा बोला द्रोणागिरी माते की जय. धन्यवाद. एरिया हाय हाय.
आणि आणखी आपले युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटलेत बघा. सर काय नाव तुमचं? दिनेश शंकर जोईल. हो ताई तुमचं नाव काय? लावण्या. व्हिडिओ बघताय ना? हो कसे असतात? एकदम मस्त. थँक्यू पूर्ण फॅमिली दिसतोय बघा इकडे. हाय हो काय नाव याचं? हर्ष. हाय चालेल 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 थँक्यू. हाय सगळी आयली जत्रेला बसली का नाही पालण्यान बिलण्यान? खाताव काय सँडविच का उपास? बरं वाटलं चला सर्व एकत्र फिरतात बघा. भक्तीताई वशील ते बघ. हो रश्मी हाय वैदी हाय नाव नाही आठव. चालेल चालेल चला बोला द्रोणागिरी माते की जय. हो हाय आचित काय हाय द्विजा सकाळी भेटलेलो ना आपण बघा द्विजा. हो आचित कोली लांबून लांबूनच जेटीवर भेटलो का? चालेल चालेल चला. ही मंडळी कोण आलाय बघा. कोण कोण ओळखतात याला सांगा. काय नाव तुझं? नितीन कोले. नाही खरं नाव सांग. खरं नाव सांग. खराब नाव आहे. जॉन सीना दिसतंय बघा तुम्हाला. आणि यांना पण बघा आमच्या सारखं ब्रश भेटलाय ब्रश. तुझं नाव काय? ऍडलिन ख्रिश्चन आहे हो. हा बघा ऍडलिन आणि जॉन सीना दोघं खतरनाक दिसतात तुम्हाला. बाय बाय. मुंबई इंडियन जिंकल नाही हरल. वा वा हाय कुठे चाललं बसायला? हॅलो ब्रेक डान्स मध्ये. अरे बापरे भीती नाही वाटत तुम्हाला ब्रेक डान्स मध्ये? अनाया घाबरते आमची ब्रेक डान्स मध्ये बसायला. तू पण चालली बसायला? हा भूमिशा आणि अनाया पण चालली बघा ब्रेक डान्स मध्ये बसायला. हॅलो नमस्कार नमस्कार. हो झालं दर्शन वगैरे झालं? चालेल चलो बाय बाय बाय. चलो ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. जा एन्जॉय करा. द्रोणागिरी माते की जय. द्रोणागिरी माऊली देई भक्तांना सावली. आई द्रोणागिरी माऊली देई भक्तांना सावली. चला जाऊया राऊली देई भक्तांना सावली. आई अंबेचा उदो जगदंबेचा उदो माऊलीचा उदो ऑल राईट. हा बरे आहो ना? बरे आहो ना? चक्कर नाही आली ना? चक्कर नाही ना? माझी बोलती पण झाली. बापरे काय बेकार होता एकदम. मम्माची तर तिला चक्कर आली असती. मम्माची तर ती सांगते तुला बघून मला चक्कर येते. ज्ञान आणि हर्ष बघा जवळ रे जवळ. हा हे बघा दोघे भाऊ दिसतात तुम्हाला. धन्यवाद थँक्यू. आणि अक्षय आणि सर्व मित्र दिसतात बघा. हो हो विकी आणि हितेश पण दिसतंय बघा. हाय विकी नाकवा अक्षय नाकवा दिवेश नाकवा. चला माझे माही मनोज ठाकूर, दीक्षा अजित मिस्त्री, नॅन्सी समीर भगत, वांकामोर कोली, आवाज मनोज ठाकूर, एनसी रितेश ठाकूर. सर्वांनी पालखीला यायचं आहे. द्रोणागिरी माते की जय. तासे लागलेत पाय त्याची प्रसाद द्रोणगिरी माय. येथून केले होते उड्डाण उड्डाणाचे नाव झाले उरण. द्रोणगिरी यायचं ठाण